नमबुद्धाय जय भीम. श्रीलंके येथील धम्मसहल आयोजित सांची आणि टूर्स ट्रॅव्हल्स प्रमुख मार्गदर्शन दिवा बागुल यांनी या टूरला मार्गदर्शन केलेले आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाची दाढ ज्या कॅन्डी येथील विहारामध्ये सोन्याच्या कलशामध्ये ठेवले आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत. अनेक देशातून अनेक भाविक येथे येतात आणि दर्शन घेतात. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 4 भाग प्रकाशित केले. आता आपण 5वा भाग प्रकाशित करीत आहोत. परंतु आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नये ही नम्र विनंती. जय भीम. महानिर्वाणानंतर बनते खेमा यांनी भगवान बुद्धाचा डाव्या बाजूचा दात म्हणजे दाढ आहे, दात नाही दाढ आहे, ती दाढ त्यांनी घेतली होती. ती दाढ त्यांनी जवळजवळ 150 ते 200 वर्ष जपून ठेवली. त्याच्यानंतर त्यांनी राजा ब्रह्मदत्ताला दिली. काय त्याच्यानंतर कलिंगमध्ये राजा ब्रह्मदत्त आणि दुसरा त्याचा विरोधक, त्याचं नाव आठवण्यात, दोघांमध्ये भांडणं झाली. मग राजा ब्रह्मदत्तने तो दात बर्माला नेला आणि बर्मावरनं मग तो दात इथे आलेला आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर साधारण 800 वर्ष झालं. त्याच्यानंतर हा दात इथे आलेला आहे. हा दात इथे आल्याच्यानंतर प्रथमतः तो खाली ठेवण्यात आला होता. इथे आल्याच्यानंतर प्रत्येक वर्षी त्या दाताची ठराविक दिवशी ऑगस्टमध्ये त्याची मिरवणूक काढायची. त्या दाताची मिरवणूक काढायची. तर मिरवणूकसाठी एक ठराविक हत्ती त्यासाठी असायचा, कायम तो हत्ती असायचा. जवळजवळ काही नाही वर्ष तरी 25 ते 30 वर्ष त्या हत्तीवरती ती मिरवणूक ऑगस्ट महिन्यामध्ये या शहरामध्ये ती मिरवणूक काढत जायची. आणि त्यावेळेला हे शहर म्हणजे श्रीलंकेची राजधानीचं शहर आहे पूर्वीचं. आता कोलंबो झालं आहे. पूर्वी राजधानी कॅन्डी शहर होते. आता आपण कॅन्डी शहरामध्ये आहोत. ज्या भगवान बुद्धाच्या दाताचा उत्सव तो एका सोन्याच्या याच्यामध्ये डब्यामध्ये कलशामध्ये तो ठेवायचे आणि त्याची ती मिरवणूक काढत असे. ज्या हत्तीवर ती मिरवणूक काढत असे तो हत्ती कालांतरानं काय झाला, साधारण 30-35 वर्ष तो जगला. त्याच्यानंतर तो मेला. पण त्यांनी तो हत्ती गेल्यानंतर जे मग प्रवीणने तुम्हाला दाखवलं खालचं ठिकाण, अगोदर तिथं पूजा होत होती, तो हत्ती गेल्यानंतर मग ते ठिकाण त्यांनी वरती केलं. काय आणि तो जो हत्ती आहे आजही तो आहे तसा त्यांनी ठेवलेला आहे तसा तो आहे तसाच ठेवलेला आहे. तो हत्ती आपण पाहणार आहोत. नंतर शेजारी म्युझियम आहे ते पाहणार आहोत. मग आपण जाणार आहोत. या इकडे ऐका ना. ये घे आणि मोबाईल दे.